नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली। वरळी येथील परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर एका अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठवून ही धमकी दिली। त्यात त्याने म्हटलं आहे की तो सलमानला त्याच्या घरात घुसून जीवे मारेल आणि त्याची गाडी बॉम्बने उडवेल। या धमकीनंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करत त्या अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याचसोबत तपास सुरू केलाय। याआधीही सलमानला अशा अनेक धमक्या मिळाल्या होत्या, पण चौकशीत असं समोर आलं होतं की काही लोक हे मेसेजेस मजेत पाठवत होते। तरीही परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर आलेल्या या मेसेजवर पोलीस यावेळी कोणत्याही प्रकारे या प्रकरणाला सहज घेणार नाहीत, तर ते या विरोधात कठोर कारवाई करणार आहेत। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गेल्या वर्षी अर्थातच 14 एप्रिल या दिवशी गोळीबार झाला होता। म्हणजेच नेमके एका वर्षानंतर पुन्हा धमकीचा प्रकार समोर आलाय। 2024 मध्येही सलमानला अनेक अनोळखी लोकांकडून धमक्या मिळाल्या होत्या। हे पाहता पोलिसांनी सलमानच्या घराच्या बाल्कनीला बुलेट प्रूफ केलं आणि त्याला Y+ सुरक्षा दिली। त्याची गाडी ही बुलेट प्रूफ करण्यात आली। सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धोका असल्याचं सांगितलं जातंय। या गँगनेच मागच्या वर्षी त्यांच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी घेतली होती। काळ्या हरिणाच्या खटल्यात कोर्टानं सलमानला निर्दोष ठरवलं असलं तरी बिश्नोई गँग त्याला माफी मागायला सांगत आहे। सलमानचे वडील सलीम खान यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, मृत्यू कधी येणार हे आधीच लिहिलं गेलं आहे, कोणी धमकावलं म्हणून काही होणार नाही। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।